या एपिसोडमध्ये गणेश उत्सव साजरा झाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत आहे यूट्यूब चॅनलला. तर आपण आज बघणार आहोत 13वा एपिसोड. थोडंसं पाणी पिऊन घेतो, खूप कधीची तहान लागली. सॉरी. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं गेलं की जे दोन उमेदवार होते आपले आयुष आणि रोशन, त्यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क झाला. तर जे आहे टास्क असा होता की सगळ्यांना जे आहे ब्रेडचे कॉस्ट्युम दिले गेले. खायचा ब्रेड जो असतो ना, सँडविचवाला ब्रेड, ते ब्रेडचे टास्क दिले गेले आणि त्यांना सांगितलं की जे आहे रेड आणि ब्ल्यू असा काहीतरी कलर होता. तर रेड कलर ज्याला लावला तो रोशनचा, ब्ल्यू कलर ज्याला लावला तो आयुषचा, असा काहीतरी टास्क होता. त्यामध्ये जे आहे राकेश म्हणतो, राकेशचा कन्फेशन रूम मध्ये, तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं, कन्फेशन रूम मधून बाहेर आल्यानंतर सुद्धा राकेशचा राग गेलेला नव्हता. तर राकेश म्हणतो मी नाही घालणार टास्क, कारण मी हा गेम नाही खेळणार कॅप्टन्सीचा. त्यामध्ये जे आहे बिग बॉस त्याला समजवतात की राकेश, मी तुम्हाला ऑलरेडी समजवलेलं आहे की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे, तर प्लीज तो जे आहे कॉस्ट्युम घालून घेतो. तर राकेश म्हणतो ठीक आहे बिग बॉस, तुम्ही सांगतात म्हणून मी कॉस्ट्युम घालून घेतो. तर काय काय म्हणणार काय याच्यावर आपण, जे राकेश अवघड माणूस आहे. त्यानंतर बिग बॉस म्हणतात की 5 जण पुढे या. त्यामध्ये आयुष, रोशन जे आहे तुम्हाला सगळ्यांना कन्व्हिन्स करते. पहिले जे आपण बघितलं की करणनी आयुषला वोट केलं, म्हणजे ते ब्रेड वगैरे लावून. प्रभूने रोशनला वोट केलं, तन्वीने आयुषला वोट केलं, सचिनने रोशनला वोट केलं, प्राजक्ताने आयुषला केलं, अनुश्रीने रोशनला केलं, विशालने आयुषला केलं, दीपालीने आयुषला केलं, राकेशने कोणालाच नाही केलं. सोनालीचं मत गुप्त ठेवलं. त्यानंतर सागर आयुषला विचारतो की काल जे केलं त्याचं काय. ओमकारने आयुषला केलं. आता मी हे सगळे एक एक पॉईंटवर येतो. तर तन्वीने आयुषला केलं आणि तन्वीचं आपल्याला व्हॅलिड रिझन माहीत होतं की तिने आयुषला काय केलं, कारण तिला विशाल अजिबात आवडत नाही आणि आयुष आता आवडायला लागलेला आहे, त्यांची वेगळी केमिस्ट्री आहे. त्यानंतर सचिन दादा रोशनला करतात आणि म्हणतात की त्यांचा ऑलरेडी बॉन्ड चांगला आहे आणि म्हणतात की त्याला चान्स भेटायला पाहिजे. त्यानंतर जे आहे प्राजक्ताने पण आयुषला केलं, जे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आयुषने रोशनला केलं, अनुश्रीने रोशनला केलं, विशालने आयुषला केलं आणि विशाल म्हणतो कि मैंने तुमको प्रॉमिस किया था, मैंने तेरे को प्रॉमिस किया था, तो मैं मेरा प्रॉमिस निभाता हूँ. मी आता वोट तुला करेल, पण मी कायम जे आहे रोशन सोबतच असेल, रोशनला शेवटपर्यंत मी साथ देईल. आत्ता मी तुला प्रॉमिस केलं होतं म्हणून मी तुला वोट करतोय. त्यानंतर जे आहे आपण राकेशवर येऊ. राकेशला एवढं सांगितलं गेलं की तुम्ही टास्क खेळा. राकेशने कॉस्ट्युम पण घातला, पण राकेशने कोणत्याच ब्रेडला जे आहे तो कलर नाही लावला. म्हणजे विशेष गोष्ट आहे. आणि यावर पण बिग बॉसने मान्य करून घेतलं. आपण आता मागचे बिग बॉस पण पाहिले आहेत. मागच्या बिग बॉसमध्ये असं काही झालं नाही. बिग बॉस डायरेक्टली सांगतात, बिग बॉस सांगू इच्छिता की हा टास्क जर तुम्ही खेळला नाही तर तुम्ही म्हणजे हा टास्क रद्द होईल. पण या टास्कमध्ये तसं काही झालंच नाही आणि राकेशला काहीच बोललं की नाही. राकेश बोलला मी कोणालाच देणार नाही, तर ॲक्सेप्टेबल झालं ते. आणि त्या एका मतामुळे खूप जास्त फरक पडणार होता. जे आहे आयुषच्या साईडला असो किंवा रोशनच्या साईडला असतो, खूप जास्त फरक पडला असता. त्यानंतर प्रभू गेला आणि प्रभू जे आहे कलर लावायच्या आधीच तर ब्रेड खायला लागला. त्यानंतर जे आहे प्रभू बोलायला लागला की मी आमच्याकडे ब्रेड भेटत नाही आणि मी कधी ब्रेड खाल्लाच नाही, तर मला भूक लागली. तर त्यावर जे आहे बिग बॉस म्हणतात की प्रभू खाऊन घे, तुम्हाला ब्रेड खायचं आहे तर. म्हणजे किती प्रभूची ही ओव्हर ॲक्टिंग दिसते आणि समजतं, ते आपल्याला पण समजतं, बघणाऱ्यांना पण समजतं एवढे ओव्हर ॲक्टिंग. प्रभू आम्ही, तुला काय वाटतं आम्ही जो आहे का काय तू प्रभू. त्यानंतर जे आहे इथं सागर जे आहे म्हणजे वेगळंच डोकं लावतो आणि आयुषला विचारतो की तू काल जे झालं त्याचं काय, म्हणजे राकेशला जे त्यांनी काढलं होतं त्याचं काय, त्याच्याबद्दल तो एक्सप्लेनेशन मागतोय. त्यानुसार मी त्याला जे आहे वोट करेल. म्हणजे तू कन्व्हिन्स कर मला त्याबद्दल की तू चांगला कॅप्टन आहे असं. की सागर जिथं बोलायचं तिथं बोलत नाही आहे. सागर दादा, तुमच्याकडून खूप जास्त एक्सपेक्टेशन आहे आमच्या आणि तुम्ही हे असं वागताय.
त्यानंतर जे आहे हे सगळं झालं. परत याच्यामध्ये ट्विस्ट असं झाला की बिग बॉसनी जे आहे म्हटले की आज गणेश जयंती आहे, तर आपण गणेश जयंती साजरी करणार आहे आणि राकेशला मूर्ती बनवण्याचा चान्स दिला, जे की राकेश ऑलरेडी खूप चांगली मूर्ती बनवतात. आणि मी तुम्हाला मागच्या एपिसोड्समध्ये मागच्या रिव्ह्यूमध्ये पण बोललेलो होतो की कदाचित जे आहे पुढे राकेशला चान्स भेटेल गणेश उत्सव साजरा करायचा. ठीक आहे, तो चांगला भक्त आहे गणपती बाप्पांचा, ते मान्य आहे. पण हे सगळं चालू असतानाच त्याला चान्स दिला कारण त्याचा मूड जे आहे फ्रेश होण्यासाठी, तर हे कुठंतरी आपल्याला दिसतंय. त्यानंतर मग सगळे साजले, सगळ्यांनी खूप चांगले कपडे घातले, सगळे सण वगैरे बनवण्यासाठी म्हणजे सण साजरा करण्यासाठी सगळ्यांनी चांगले कपडे घातले, चांगलं काहीतरी गोड वगैरे बनवत होते. त्यानंतर जे आहे तन्वी, करण आणि आयुषचा आपण ॲक्ट बघितला, तोच प्रतापराव खंबीरराववाला. त्यानंतर जे आहे एका साईडला तो ॲक्ट झाल्यानंतर जे आहे आपली तन्वीने प्रभूचा हात पकडलेला होता, ते काहीतरी बेडवर वगैरे झोपले होते, प्रभूचा हात पकडलेला होता आणि जे आहे प्रभू तन्वीला म्हणतो की तू किती छान दिसतेस, तर तन्वी म्हणते तू टेडी बिअर सारखा दिसतोस. आता तन्वीला काय सांगावं की हा टेडी बिअर बाहेर कोणता बिअर आहे असं, जे अवघड गोष्ट आहे. त्यानंतर प्रभू म्हणतो तुझ्यात माझं मन गुंतलंय ग. तर आता इथं बघा ट्विस्ट कसं आहे, प्रभू म्हणतो तुझ्यात माझं मन गुंतलंय ग, आणि जे आहे तन्वीला ते लगेच क्लिक होतं की हा काहीतरी वेगळ्या वेमध्ये चाललेला आहे. तर तन्वी त्याला म्हणते की हो रे, शेवटी मी तुझी मोठी बहीणच आहे ना. जे जबरदस्त तन्वीने इथं जे आहे प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं आणि त्याचं लगेच चेंज केलं. आणि तन्वी त्याला म्हणते लक्षात ठेवायचं हा प्रत्येक भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला माझ्याकडे यायचं राखी बांधायला. आणि तो पण त्याला पण समजलं की हे काहीतरी ज्या हिला कळालेलं आहे, तर तो पण बदलतो, हो नक्कीच मी येईल असं. तर ह्या एपिसोडमध्ये आपण एवढंच पाहिलं, गणेश उत्सव वगैरे साजरा झाला आणि सेम जे आहे राकेशचं जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतं. बाकी बघू आपण, उद्या आहे भाऊचा धक्का, तर भाऊच्या धक्क्यावर काय होतं आपण भेटू उद्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.